महिलांसाठी आली अर्जंट सूचना, महिलांमध्ये उडाली खळबळ. नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. ही 2 कागदपत्रे जर नसतील तर अजिबात पैसे मिळणार नाहीत आणि तुम्ही पैसे मिळण्यापासून वंचित राहणार आहात. येत्या 2 दिवसामध्ये म्हणजेच 1 ऑगस्टपासून नवीन नियम जे आहेत ते लागू होणार आहेत. आता हे नियम कोणते असणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना नेमकं कोणते कागदपत्र काढायचे, अतिशय महत्त्वपूर्ण आपण माहिती तुम्हाला देणार आहोत. कारण आत्ताच काही क्षणांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून सांगितले की हे 2 कागदपत्र जर नसतील तुमच्याकडे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ अजिबात मिळणार नाही. आता लाभ मिळणार नाही म्हणल्यावर बहिणी टेन्शनमध्ये तर येणार नक्कीच आहेत. कारण लाडकी बहीण योजनेच्या सुरू झाल्यापासून बहिणींना 1,500 रुपयाप्रमाणे पैसे मिळाले होते. पण आता 12व्या हप्त्यासंदर्भात अतिशय घोटाळा किंवा आपण म्हणू शकतो अतिशय भरपूर बहिणी ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत किंवा बाहेरच गेलेल्या आहेत डायरेक्ट. तर त्या बाहेर गेल्या की नाही किंवा ज्यांना पैसे मिळाले नाहीत 12वा हप्ता तो कधी मिळणार त्याच्याविषयी डिटेल अपडेट आपण तुम्हाला आज देणार आहोत. त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वपूर्णच माहिती आपण सांगणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. परंतु मात्र हे फक्त 2 डॉक्युमेंट काढून घ्या किंवा 2 कागदपत्र काढून घ्या. तुम्हाला पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाहीत आणि पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारेच जमा होऊन जातील. पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे 2 कागदपत्र जे आहेत ते काढावेच लागणार आहेत. त्यामुळे आपण पाहूया नेमकं हे कोणते कागदपत्र आहेत आणि कोणत्या बहिणींना हे काढणे आवश्यक आहे. कारण आता काही बहिणींना 12 हप्ता मिळाला होता, परंतु त्यांनी जर हे कागदपत्र नाही काढले तर त्यांना 13वा हप्ता अजिबात मिळणार नाही आणि 14वा हप्ता तर तुम्ही विसराच. कारण 14व्या हप्त्यामध्ये तुम्हाला काही दिवसांपूर्वी अपडेट आली होती की 14वा हप्ता देखील लाडक्या बहिणींना लवकरच वितरण केलं जाणार आहे. आणि त्यामध्येच मग 14वा हप्ता कशा पद्धतीने वितरण करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये 14वा हप्ता तुम्हाला देण्यात येणार आहे 2100 रुपये. हो मित्रांनो, त्याच्या संदर्भात GR देखील आलेला आहे आणि मुख्यमंत्री असतील किंवा आदित्य तटकरे असतील तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आम्ही 2100 देणार आणि हे आमचं वचन आहे. ते तुम्ही देखील ऐकलेलं नक्कीच असेलही. तर आता वळूया आपल्या 2 कागदपत्राकडे. नेमकं कोणते कागदपत्र काढायचे आहेत आणि हे जर नाही काढले तर काय होणार ते अगोदर जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहिणीमध्ये 1 कोटीपेक्षाही जास्त अधिक महिला ज्या ते लाभार्थी आहेत आणि सध्या शासन जे काय करत आहे पडताळणी करत आहे, अर्जाची कंटिन्युअसली छाननी करत आहे आणि छाननी केल्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत किंवा ज्यांना अजिबात लाभ घ्यायची गरजसुद्धा नाही, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत, बांगला आहे, गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यांना ते तरी देखील त्या लाभ घेत आहेत. आणि याच लाडक्या बहिणी सोबतच काही पुरुषसुद्धा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांनी घेतलेला आहे. आणि हे सर्व फेक अर्ज किंवा बाद करण्यासाठी नेमकं छाननी चालू आहे. आणि त्यामध्येच तुम्हाला एक ज्या पात्र बहिणी आहेत किंवा ज्या चांगल्या बहिणी आहेत किंवा ज्यांनी खरोखर त्यांना लाभाची अत्यंत गरज आहे तरीसुद्धा त्यांना योजनेतून बाहेर ढकललं जात आहे का हे जाणून घेणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की जर लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर होत असतील तर मग मात्र काळजी करण्याची गरज आहे. तर बाहेर योजनेतून न निघण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं ते आपण आज पाहणार आहोत. सोबतच हे 2 कागदपत्र जर तुम्ही काढले तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण या कागदपत्राद्वारे तुम्हाला डायरेक्ट लाडकी बहीण योजनेचं प्रीमियम सबस्क्रिप्शन भेटणार आहे. म्हणजेच काय तर येणारे 5 वर्ष तुमचा हप्ता अजिबात बंद होणार नाही. त्यासाठी तुम्हाला कागदपत्र काढणे महत्त्वाचं आणि अर्जंटमध्ये तुम्हाला एक कागदपत्र काढून घ्यायचे आहेत. जास्त मोठे कागदपत्र आहेत मित्रांनो, 2 मेन कागदपत्र आहेत आणि त्याच्या खाली 3 जे आहेत ते छोटे छोटे कागदपत्र आहेत. ते जर तुम्ही काढले ना तुम्हाला टेन्शनच घेण्याची गरज नाही. मग 12वा असू द्या, 13वा असू द्या, 14वा असू द्या किंवा 15वा हप्ता असू द्या, प्रत्येक एकूण 1 रुपया किंवा इथून मागचा जर पैसे मिळाले नसतील तर ते देखील पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला ही महत्त्वपूर्ण गोष्ट करावी लागणारच आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला माहिती असेलही येत्या 2 दिवसात ऑगस्ट महिना जो आहे तो चालू होणार आहे आणि ऑगस्ट महिना चालू झाला की हे नवीन नियम तर लागू होणार आहेतच लाडक्या बहिणीसाठी. त्या अगोदर नियम जाणून घेऊया आणि त्या नियमाच्या नंतर कोणते कागदपत्र काढायचे लगेच जाणून घेऊया कुठल्याही प्रकारचा उशीर न करता. तर सर्वात प्रथम म्हणजे नियमांमध्ये आणि अटींमध्ये नेमकं बदल कोणते होणार आहेत ते महत्त्वपूर्ण आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे बोगस आणि ज्या बहिणींना गरज नाही अशा बहिणी योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. तर त्या संदर्भातच त्यांनी RTOकडून एक नवीन यादी मागवलेली आहे. आता ही यादी कशाची आहे तर ही यादी आहे 4 चाकी वाहन असल्याची. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर RTO म्हणजे काय मित्रांनो, ट्रॅफिक विभाग असतो आणि त्यांच्याकडून त्यांनी याद्या मागवल्यात की कोणाच्या नावावर किती गाड्या आहेत किंवा कोणत्या बहिणीच्या नावावर किती गाड्या आहेत. तर हे जाणून घेण्यासाठी त्यांनी यादी मागितलेली आणि ती यादी त्यांच्याकडे आता पोहोच झालेली सुद्धा आहे. त्यामुळे
चारचाकी वाहन असेल तर त्या देखील एक सूट त्यांनी छोटीशी सूट दिलेली आहे. त्या सूटमध्ये जर तुम्ही बसाल तर चारचाकी वाहन असले तरी देखील तुम्हाला पैसे मिळून जाणार आहेत. परंतु ती सूट नेमकं काय आहे तर ती सूट अशी आहे, जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल ना तर तुमच्याकडे ट्रॅक्टर वगळता इतर दुसरी गाडी असेल तर चालतंय मित्रांनो, काय अडचण नाही. फक्त ट्रॅक्टर तुमच्याकडे असायला पाहिजे. ट्रॅक्टर वगळून जर इतर गाडी असेल तर मग मात्र तुम्हाला लाभ घेता येणार नाही. जसं की स्कॉर्पिओ असेल, महिंद्रा थार असेल किंवा इतर तुमच्या गाड्या जर असतील काही तर मोठ्या गाड्या, तर त्याचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. तर त्याच्यानंतर मित्रांनो ट्रॅक्टर असेल तर नो प्रॉब्लेम. परंतु यातच त्यांनी असं एक सांगितलेलं आहे की ज्या बहिणीकडे दुचाकीचा विषय असा झाला होता की दुचाकी नावावर काही अफवा उठली होती मित्रांनो ती, त्यामुळे मोटरसायकल असेल तर नो प्रॉब्लेम. कारण की मोटरसायकल तर प्रत्येकाकडे असते आणि प्रत्येकाला योजनेतून बाहेर तर काढायचं नाही. आणि काही लाडक्या बहिणींना याचा लाभ तर 100% आणि 100%च द्यायचा आहे. त्यामुळे सर्वात प्रथम पहिल्या अटीमध्ये जवळपास 2 ते 3 लाख रुपये महिला ज्या आहेत त्या अशा सहज बाहेर निघलेल्या आहेत. आणि याच्यानंतर दुसरा नियम मित्रांनो, महत्त्वपूर्ण नियम आहे, तो देखील जर तुम्ही पालन करीत असाल ना तर मग टेन्शन नाही. परंतु जर तुम्ही तो नियम मोडलेला असेल तर मग मात्र तुम्हाला अत्यावश्यक हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही आणि गिफ्ट तर मग तुम्ही विसराच. तर दुसरा नियम असा आहे की तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाख रुपयांच्यापेक्षा कमी असायला पाहिजे. अगोदरही सांगितलं होतं, परंतु मित्रांनो आता यामध्ये सक्तीने चेक करत आहेत की खरंच तुमचं उत्पन्न 2.5 लाख आहे का, किंवा जास्त आहे किंवा कमी आहे. तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण काम करायचं आहे, ते म्हणजे तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे, किंवा दोन्हीपैकी एक असेल तरी चालेल. तर त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हप्ता तुमचा बंद केला जाणार नाही. आता 2 कागदपत्र नेमकं कोणते आहेत ते जाणून घेणं आपलं राहिलेलंच आहे, ते देखील तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. त्याच्या अगोदर सर्वात अगोदर पैसे जे आहे ते 13 हप्ता असेल, 14 असेल किंवा 15 हप्ता असेल तर आजपासून हे जे वितरण जे आहे ते सुरुवात झालेली आहे. कारण आत्ताच काही क्षणापूर्वी मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये स्पष्टरित्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की माझ्या लाडक्या बहिणींना पैसे वितरण झालंच पाहिजे. कुठल्याही प्रकारचा उशीर अजिबात करायचा नाही. डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करून घ्यायचे आहेत किंवा पाठवायचे आहेत. आणि त्यातच आदिती तटकरे ताईंनी देखील नवीन अपडेट सांगितलेली आहे की माझ्या बहिणींना किंवा लाडक्या बहिणीच्या प्रत्येक लाभार्थी महिलेला संपूर्ण पैसे असतील किंवा संपूर्ण लाभ असेल, गिफ्ट असतील, गॅस सिलेंडरचे पैसे असतील तर एकूण 1 रुपया जो येतो तो त्यांना लगेच वितरित करून टाका, अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी व आदितीताई तटकरे म्हणजे की महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी दिलेले आहेत. तर आता वळूया आपल्या मेन अपडेटकडे. ती म्हणजे काय तर तुम्हाला गिफ्ट कधी मिळणार आणि रक्षाबंधनाचं खरंच काही छान गिफ्ट मिळणार का, सोबतच नागपंचमी देखील मित्रांनो आहे आणि या दोन्ही सणांचं मिळून एखादं एक गिफ्ट तुम्हाला मिळणार का. तर हो मित्रांनो, तुमच्यासाठी एक गिफ्ट असं ठेवलेलं आहे. एक नाही मित्रांनो, एकूण 4 ते 5 गिफ्ट आहेत जे की तुम्हाला मिळून जाणार आहेत. फक्त त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकप्रमाणे प्रयत्न जो आहे तो करायचा आहे प्रामाणिकपणे. तर नेमकं प्रयत्न काय करायचा आहे आणि कशा पद्धतीने हे गिफ्ट मिळणार ते आपण जाणून घेऊया. तर गिफ्ट मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम पहिली योजना आहे मित्रांनो गॅस सिलेंडरची योजना, जी की अन्नपूर्णा योजना आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 3 गॅस सिलेंडरची सबसिडीचं वितरण जे आहे ते केलं जात असतं. तर यामध्येच तुम्हाला जर सबसिडी पाहिजे असेल तर मग तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असणे अत्यावश्यक आहे. जर उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असेल तर तुम्हाला 100% सबसिडी जी आहे ती मिळून जाणार आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्त्यासोबतच 2490 रुपये 2490 रुपये जी की 3 महिन्याची गॅस सबसिडी मिळून आहे आणि ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला गॅसचं बुकिंग करूनच भरायचं आहे. बुकिंग करून गॅस भरला की लगेच तुम्हाला त्या संदर्भात पैसे आणि सबसिडी मिळून जाते. आता महत्त्वपूर्ण दुसरं गिफ्ट असं असणार आहे लाडक्या बहिणीसाठी, तो म्हणजे 2100 रुपयांचा लाभ. हो मित्रांनो, भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी 2100 रुपये कधी मिळणार याची वाट पाहत होत्या, परंतु अखेर तो दिवस उजाडलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे की आता लाडक्या बहिणींना वगळण झाल्याच्यानंतर किंवा या दोन कागदपत्राच्या अभावी लाडक्या बहिणींना जेवढ्या बाहेर निघतील तेवढ्या बाहेर निघतील, परंतु ज्या उर्वरित लाडक्या बहिणी राहतील त्यांना अतिशय मोठा लाभ जो आहे तो ते देणार आहेत, तो म्हणजे 2100 रुपये. हो मित्रांनो, 14वा हप्ता जो आहे तो 2100 रुपयांमध्ये वितरित करण्यात येणार आहे, कारण की त्यामध्ये त्याचप्रमाणे वाढसुद्धा केलेली आहे. आता
पाहूया 2100 कोणाला मिळणार. तर मित्रांनो, हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला लगेच काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला मी सांगणार आहे ते डॉक्युमेंट लक्षपूर्वक ऐका. कारण की काय होतं, तुम्ही लक्षपूर्वक गोष्टी ऐकत नाहीत आणि मग अपात्रता झाल्याच्यानंतर कमेंटमध्ये सांगतात सर आम्हाला पैसे मिळाले नाहीत. तर तसं काही करू नका, लक्षपूर्वक ऐका. कारण की ज्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी अगोदर महत्त्वाचं सांगून टाकूया आपण, आणि कोणते ते 2 कागदपत्र काढायचे ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर 12 हप्ता न मिळण्याचं कारण म्हणजे काय, तर रक्षाबंधन समोर आला होता मित्रांनो, आणि त्यातच काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहिती असेलही मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षापूर्वी, आजपासून ठीक 1 वर्षापूर्वी त्यांनी रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते जे आहेत ते एकत्रितरित्या बहिणींना मोठा लाभ मिळावा किंवा मोठा लाभ भेटावा त्यासाठी 3000 रुपये एकत्रितरित्या जे आहे ते जमा केले होते. आणि त्यामुळे आता रक्षाबंधन सण तर जवळ आलेलाच आहे, आणि मग त्यामुळे रक्षाबंधन सणानिमित्त डायरेक्ट लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत 3000 रुपयांचा बोनस मिळावा यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि रक्षाबंधनच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये पैसेचा पाऊस अक्षरशः होणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर काही जिल्ह्यामध्ये पैसे येणार, नंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, आणि 3 दिवस 36 जिल्हे, अशा पद्धतीने 5 ते 3 दिवस जे ते पैशांचा पाऊस अक्षरशः महाराष्ट्रामध्ये होणार आहे किंवा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे पडणार आहेत. आता पैसे कधी भेटतील तिथं कळालं, पण 2 कागदपत्र जर नाही काढले तर पुढचे हप्ते बंद होतीलच, आणि 12वा आणि 13वा हप्तासुद्धा मिळणार नाही. तर ते 2 कागदपत्रांची नावं तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो मित्रांनो, कुठल्याच प्रकारचा उशीर न करता. तर असा विषय आहे. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ कधीपासून घेत आहात ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. कारण की काही लाडक्या बहिणी 1 पहिल्या हप्त्यापासून लाभ घेत आहेत, काही दुसऱ्या, काही तिसऱ्या, किंवा काही 4थ्या हप्त्यापासून सुद्धा काही लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत. मग त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी सुरुवातीपासून लाभ घेत आहेत तर त्यांना कागदपत्राची गरज आहे का, तर हो, त्यांनासुद्धा कागदपत्राची गरज आहे. आणि काही लाडक्या बहिणींनी 4थ्या महिन्यापासून फॉर्म भरले होते, त्यांना गरज आहे का, तर हो, त्यांनासुद्धा हे डॉक्युमेंट काढायची अत्यंत गरज भासणार आहेच. आणि त्यामध्येच तुम्हाला भरपूर बहिणी असं विचारत होत्या सर आम्हाला फक्त काही निम्मे हप्ते मिळाले किंवा निम्मे मिळाले नाहीत, आमचं नाव कट केलं का, तर हे नाव कट केले नाही, तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये असू शकतो. आणि यासाठी तुम्हाला तक्रार करण्यासाठी देखील ऑप्शन जे आहे ते लवकरच मिळून जाणार आहे. तर ते ऑप्शन मिळण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला तक्रार कशी करायची आणि पैसे 12 हप्ता मिळाला नाही तर नेमकं काय करायचं ते पुढं सांगतो. त्याच्या अगोदर डायरेक्ट तुम्हाला सर्वात मेन 2 डॉक्युमेंट काढायचे आहेत किंवा 2 कागदपत्र काढायचे आहेत. ते म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला जो आहे तो सर्वात अगोदर तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेलाच दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आणि याच्यानंतर दुसरं डॉक्युमेंट तुम्हाला काढायचं आहे ती म्हणजे तुमच्या रेशन कार्डची डिजिटल कॉपी तुमच्याकडे असायला पाहिजे, किंवा पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. त्यावरून देखील कन्फर्म होतं की तुमचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमीच आहे आणि तुम्हाला याचा लाभ नक्कीच मिळणार आहे. जर आता 12 हप्ता मिळाला नसेल तर नेमकं काय करायचं ते देखील सांगतो तुम्हाला. तर टेन्शन घ्यायचं नाही. सर्वात पहिली गोष्ट टेन्शन घ्यायचं नाही. व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की तुम्हाला लगेच सांगतो मी 12 हप्ता जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त थोडीशी वाट पाहायची, 2 ते 3 दिवस तुम्ही फक्त वाट पहा. कारण की रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि रक्षाबंधन जवळ आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सर्व कार्यकारी मंडळींनी स्पष्टरित्या तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपयाचा बोनसच वितरण करायचं ठरवले. आणि त्यात गिफ्टसुद्धा येणार आहेत. इलेक्ट्रिकल स्कूटी योजना आहे, मोबाईल गिफ्ट योजना जी की काही दिवसांपूर्वी बंद झाली होती किंवा ती अफवा आहे असं समजलं होतं, परंतु आता तसं नाही. आता ओरिजिनलच मोबाईल गिफ्ट योजना जी आहे ती आलेली आहे आणि ती लगेच तुमच्या खात्यामध्ये मोबाईलसुद्धा जमा होणार आहे. अँड्रॉइड मोबाईल तुम्हाला मिळणार आहे. महाज्योती टॅबलेट योजना अशा पद्धतीने योजना आहे. लाडक्या बहिणीच्या मुलांसाठी ती योजना असणार आहे, किंवा जर लाडक्या बहिणींना जर टॅबलेट किंवा मोबाईल पाहिजे असेल तर त्या देखील स्वतः देखील अर्ज करू शकतात आणि त्याचा लाभ जो आहे तो संपूर्ण लाभ त्या घेऊ शकतात. तर त्यासाठी नवीन JR देखील आलेला आहे. त्यासाठी फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा ते तिथं आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहेत. त्याच्या अगोदर नवीन भांडी संच ही योजना देखील तुम्हाला अतिशय जबरदस्त योजना आहे. बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आतच ते भांडी जे आहे ते संच मिळून जात आहे. त्याच्याविषयी देखील आपण माहिती लवकरच आणणार आहोत. आणि अशा पद्धतीने सर्व गिफ्ट जे आहे ते 1 गिफ्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत. आणि कोणते ते 2 डॉक्युमेंट होते ते देखील तुम्हाला आपण व्हिडिओच्या मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, लक्षपूर्वक पहा. आणि येणाऱ्या काळात मित्रांनो आपण अत्यंत जबरदस्त असे व्हिडिओ दररोज आणणार आहोतच. किंवा लाडकीचा हप्ता पडला की नाही, किंवा लाडकीने काही अडचण आली तर तक्रार करायची असेल तर तुम्हाला
त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर देखील कॉल करू शकता लाडक्या बहिणीच्या. आणि हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा नसेल तर तुम्ही जर फॉर्म वेबसाईटवरून भरला असेल तर त्यासाठी तुम्हाला तक्रार करण्याचे ऑप्शन आलेलं आहे. त्यामुळे जिथे फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट तक्रारसुद्धा करू शकता की अशा आमची तक्रार आहे आणि आम्हाला पैसे जे ते आतापर्यंत मिळाले नाहीत किंवा 12 हप्ताचा तो आलेला नाही, तर ती तक्रार करायचं देखील ऑप्शन चालू झालेलं आहे. त्यामुळे जिथे फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ती तक्रारसुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा संपूर्ण लाभ जो तो मिळत राहील आणि लाडकी बहीण योजनेचा इथून पुढचाही लाभ तुमच्या खात्यावर सतत जो तो जमा होत राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काय करायचं नाही, फक्त इतर कुठल्याही योजनेला फॉर्म भरायचं नाही. कारण की जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेला फॉर्म भरला, समजा संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर योजना असेल, तर फॉर्म भरला तर मग मात्र तुम्हाला पैसे जे आहेत ते बंद होऊ शकतात. किंवा PM किसानचे जर पैसे येत असतील तर मग तुम्हाला फक्त 500 रुपये मिळणार आहेत आणि 1000 रुपये तर PM किसानचे येतच असतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो इतर योजनेला फॉर्म भरू नका. जे डॉक्युमेंट सांगितले आहेत ते सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण की लवकरच EKYC जी आहे ती तुम्हाला केली जाणार आहे. आणि EKYCमध्ये ते डॉक्युमेंट तुम्हाला 100% लागणार आहेतच. आणि KYC झाल्याच्यानंतर मग लाडक्या बहिणींना 2100 रुपयापासून वाटपची सुरुवात जी आहे ती 100% केली जाणार आहे. आणि अशा पद्धतीच्या नवीन अपडेट आपण दर दिवशी घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.